असं एक आवई उठली की ग्रामपंचायतनं परवाना घेताना पैसे घेतलेत असा तुमच्यावर थेट आरोप होत आहे, याविषयी काय आपलं मत आहे? ग्रामपंचायत गेली 10 वर्ष मी त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम करत आहे. मिसेसची 5 वर्ष आणि माझी 5 वर्ष. या 10 वर्षात ग्रामपंचायतनं केलेलं कार्य आणि त्यापूर्वी दहिपळमध्ये झालेलं 40 वर्षाचं कार्य याचा फरक 100% तुम्हाला दिसून येतोय. आणि जर या 10 वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जेवढे लाभ दिलेले आहेत, मग काही घरकुल दिले असतील, काही विहिरी दिली असतील, काही शौचालयाचे अनुदान दिले असेल, काही गुत्तेदारांचे पैसे दिले असतील किंवा काही जणांना व्यवसायासाठी परवाना म्हणून नाहरकत प्रमाणपत्र दिले असतील, यापैकी कोणीही एक जणानं येऊन खंडोबा मंदिरात येऊन सांगावं की माझ्या सरपंचानं या ठिकाणी 1 रुपया 10 रुपये घेतलाय, मी त्याचं व्याजासह परत करीन, फक्त अट एवढीच असेल की त्यानं पुराव्यानिशी सिद्ध करावं की या ठिकाणी ग्रामपंचायतनं आमच्याकडून लाच घेतली, आमच्याकडून पैसे घेतलेत, फक्त पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. मग आपण तो खंडोबाचा खंडोबाच्या साक्षीनं तुम्ही मान्य करू शकाल का? 100% बेल भंडारा उचलून सांगतो की मी गावातल्या एकाही व्यक्तीपासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्य करत असताना सरपंच म्हणून 1ही रुपया कुणाचीही लाच घेतली नाही आणि माझ्या काळात मी कुणाला खाऊही दिलेली नाही. भंडारा उचलून सांगतो, ज्यानं लाच दिली त्यानं येऊन सिद्ध करून दाखवावं. असाच भंडारा उचलून त्यांनी पण या खंडोबाचा दाखवावा की सरपंचाने या ठिकाणी लाच घेतली म्हणून. उगीच आरोप करणं आणि आरोप करायची वेळ कोणती आहे? अरे तुम्ही राजकारण कोणत्या ठिकाणी करताय? तुम्हाला राजकारण करायचं तर राजकीय ज्यावेळेस पट मांडला असतो त्यावेळेस करा ना. आज या ठिकाणी महिलांना गाव विकासासाठी कुठंतरी दारूबंदी पाहिजे, व्यसनमुक्ती पाहिजे, त्यासाठी तुम्ही माझं राजकारण कशाला काढताय? माझ्या राजकारणाला खूप वेळ आहे, त्यावेळेस आपण राजकीय डावपेच एकमेकावर खेळू ना. आज तुम्ही फक्त या विकासासाठी, या व्यसनमुक्तीसाठी सगळ्यांनी राजकारण विरहित सहकार्य करावं एवढीच अपेक्षा. आणि महिलांना देखील एवढीच विनंती की तुम्ही समाजातील प्रत्येक घटकाचं सहकार्य घेऊन हा लढा यशस्वी करून दाखवा. श्रेय तुमचंच आहे, कुणाचंही वैयक्तिक श्रेय नाही, हे सर्व माता भगिनींचं श्रेय आहे. लढा त्यांचा आहे, आम्ही फक्त त्यांच्या सोबत पाठीमागं उभा आहोत. कारण हा गावानं दिलेला कौल आहे, कुणी व्यक्तीनं दिलेला नाही.